नमस्कार. आपल्या भारतात गुन्हेगारीचे एक मोठं रूल बुक आहे माहितीये? हो, भारतीय दंड संहिता किंवा आपण ज्याला सोप्या भाषेत IPC म्हणतो. हाच तो नियमग्रंथ आहे जो ठरवतो की कोणती गोष्ट चूक आहे आणि त्याची शिक्षा काय असेल. चला तर मग आज हा महत्त्वाचा कायदा सोप्या भाषेत समजून घेऊया. पण एक मिनिट, कोणतीही चुकीची गोष्ट लगेच गुन्हा ठरते का? म्हणजे साधं चुकीचं वागणं आणि कायद्याच्या भाषेत गुन्हा असणं यात नेमका फरक काय आहे? कायद्याच्या नजरेत एखादी चूक गुन्हा कधी बनते, हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आता ही जी IPC आहे ना, तिची मुळं खूप जुनी आहेत, थेट ब्रिटिश काळातली. थॉमस बॅबिंग्टन मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली 1834 मध्ये एक विधी आयोग नेमला होता. त्यांनी याचा मसुदा तयार केला. 1837 मध्ये पहिला ड्राफ्ट आला, मग 1860 मध्ये याला कायद्याचं स्वरूप मिळालं आणि अखेरीस 1862 पासून हा कायदा आपल्या देशात लागू झाला. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. सगळ्यात आधी IPC म्हणजे नेमकं काय, भारताचं गुन्हेगारीचं नियमपुस्तक. मग बघू गुन्हा कसा तयार होतो, त्याचे दोन मुख्य घटक कोणते. त्यानंतर जर गुन्हा एकट्याने नाही तर ग्रुपने केला तर कायदा काय म्हणतो. मग आहेत काही खास अपवाद आणि शेवटी शिक्षा आणि न्याय यामागची भूमिका काय असते. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. विचार करा की IPC म्हणजे गुन्हेगारी कायद्याचे एक मास्टर रूल बुक आहे. याचा उद्देश एकदम सरळ होता, भारतातल्या गुन्ह्यांशी संबंधित सगळे नियम एकाच छताखाली आणायचे. म्हणजे प्रत्येक गुन्ह्याची स्पष्ट व्याख्या आणि त्यासाठी काय शिक्षा असेल हे सगळं यात दिलेलं आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का, मेकॉले यांनी तयार केलेला हा कायदा इतका प्रभावी ठरला की त्याचा वापर फक्त भारतापुरता मर्यादित राहिलाच नाही. आजूबाजूचे अनेक देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अगदी सिंगापूर आणि म्यानमारपर्यंत या सगळ्या देशांचे कायदे याच IPCच्या आराखड्यावर आधारलेले आहेत. विचार करा, केवढा मोठा आणि टिकणारा वारसा आहे हा. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे, गुन्ह्याचं विश्लेषण. कायद्याच्या भाषेत कोणताही गुन्हा सिद्ध व्हायचा असेल ना तर दोन गोष्टी एकत्र याव्या लागतात. या दोन गोष्टींशिवाय कुठल्याही कृतीला गुन्हा म्हणताच येत नाही. आता हे दोन घटक आहेत तरी काय, तर एक आहे ॲक्टस रिअस आणि दुसरा मेन्स रिया. ॲक्टस रिअस म्हणजे तुमची प्रत्यक्ष कृती, म्हणजे जे काही शारीरिक कृत्य घडलं ते, आणि मेन्स रिया म्हणजे त्यामागचा तुमचा हेतू, तुमचं गुन्हेगारी मन. सोप्या भाषेत सांगायचं तर एक झाली कृती आणि दुसरी झाली त्यामागची नियत. आणि हीच गोष्ट कायद्याचं एक खूप जुनं आणि महत्त्वाचं सूत्र सांगतं. ते सूत्र आहे ॲक्टस नॉन फॅसिट्रियम निसी मेन्स सिट्रिया. आता याचा अर्थ काय, तर फक्त कृती केल्याने कोणी गुन्हेगार होत नाही जोपर्यंत त्यामागे तसा वाईट हेतू किंवा उद्देश नसतो. म्हणजे बघा, गुन्हा सिद्ध करायचा असेल तर वाईट कृती आणि वाईट उद्देश या दोन्ही गोष्टी एकत्र याव्याच लागतात. बरं, आत्तापर्यंत आपण एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याबद्दल बोललो, पण जर गुन्हा एकट्याने नाही तर अनेकांनी मिळून केला असेल तर तेव्हा कायदा जबाबदारी कशी ठरवतो. इथेच संयुक्त जबाबदारी ही संकल्पना येते. या संदर्भात कायदा दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. समान उद्देश म्हणजे कलम 34 आणि समान उद्दिष्ट म्हणजे कलम 149. आता यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, समान उद्देशसाठी कमीत कमी 2 लोक लागतात आणि त्यांनी आधीच प्लॅन केलेला असावा लागतो. याउलट समान उद्दिष्टासाठी कमीत कमी 5 लोक लागतात आणि त्यांनी आधी प्लॅन केलेला नसला तरी चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कलम 34 मध्ये सक्रिय सहभाग लागतो, पण कलम 149 मध्ये तुम्ही फक्त त्या ग्रुपचे सदस्य असणंही पुरेसा ठरू शकतं. ओके, आता वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, कायद्यातले सामान्य अपवाद. कधीकधी एखादी कृती वरवर पाहता हानिकारक वाटते, पण कायदा तिला गुन्हा मानत नाही. कारण IPC मध्ये काही अशा खास परिस्थितींची नोंद आहे जिथे गुन्हेगारीची जबाबदारी लागतच नाही. यातले काही प्रमुख अपवाद कोणते आहेत, तर पहिलं म्हणजे अल्पवयीन असणं, म्हणजे वय 7 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा 7 ते 12 वर्षांमध्ये असेल पण समज अपरिपक्व असेल तर. दुसरं, मानसिक आजार किंवा वेडसरपणा. तिसरं, जर कोणाला त्याच्या इच्छेविरुद्ध नशा दिली असेल तर. आणि चौथं, स्वतःच्या बचावासाठी म्हणजे प्रायव्हेट डिफेन्समध्ये केलेली कृती. या परिस्थितीत कायदा मानवी मर्यादा आणि त्यावेळची सिच्युएशन विचारात घेतो. यापैकीच एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे कायदेशीर वेडसरपणा. हा इंग्लंडच्या मॅकनॉटन नियमांवर आधारित आहे. आपल्या IPCच्या कलम 84 नुसार जर एखादी व्यक्ती मानसिक आजारामुळे आपण काय करतोय हेच ओळखू शकत नसेल किंवा आपण जे करतोय ते चुकीचं आहे हेच तिला समजत नसेल तर तिला गुन्हेगार ठरवलं जात नाही.
चला आता आपण पोचलोय आपल्या शेवटच्या आणि 5व्या भागाकडे, शिक्षा आणि न्याय. म्हणजे गुन्हा सिद्ध झाला की मग पुढे काय? त्याचे परिणाम काय होतात? कायदा कोणत्या प्रकारच्या शिक्षा देतो आणि त्यामागे नेमका विचार काय असतो? शिक्षा का दिली जाते यामागे साधारणपणे 4 मुख्य विचार आहेत. पहिला, डेटरंट म्हणजे प्रतिबंधात्मक, इतरांना गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी. दुसरा, रिट्रिब्युटिव्ह म्हणजे जशास तसे न्याय देण्याचा प्रयत्न. तिसरा, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे गुन्हेगाराला तुरुंगात टाकून समाजाचं संरक्षण करणं. आणि चौथा, रिफॉर्मेटिव्ह म्हणजे गुन्हेगाराला सुधारण्याची एक संधी देणं. आपल्या भारतात शिक्षा ठरवताना न्यायाधीशांना खूप मोठा अधिकार दिलेला आहे, ज्याला ज्युडिशियल डिस्क्रिशन म्हणतात. न्यायाधीश फक्त गुन्हा काय आहे हे बघत नाहीत, तर तो का घडला, गुन्हेगाराची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मगच शिक्षाचं प्रमाण ठरवतात. त्यामुळे शिक्षा देणं हे काही गणितासारखं सरळ नाही, तर ते एक खूप नाजूक संतुलन आहे. आणि या सगळ्या चर्चेतून एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. हा कायदा तयार झाला 1860 मध्ये, तर मग 150 वर्षांपूर्वी बनवलेला हा कायदा आजच्या आणि भविष्यातल्या सायबर क्राईमसारख्या नवीन गुन्ह्यांना सामोरं जाण्यासाठी कितपत तयार आहे, यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.